आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केंद्र सरकाराच्या येवजण्यांची व्याप्ती वाडोवपा विशीं भाजप शासीत राज्यांच्या मुखेलमंत्री आनी उपमुखेलमंत्र्यां कडेन केली चर्चा. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज जपानांतल्या टोकियोत क्वाड देशांच्या विदेश मंत्र्यांच्या बसकेक हाजीर रावतले. राष्ट्रीय राजधानीच्या पोन्न्या राजेंद्रनगर वाठारांतल्या 13 नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांचे तळघर दिल्ली नगरपालिकेन केले सील. शिक्षण मंत्रालय आयज नवी दिल्लींतल्या माणेकशॉ सेंटर सभाघरांत अखिल भारतीय शिक्षा समागम सयत राष्ट्रीय शिक्षणीक धोरणाच्या अंमलबजावणेचो चवथो वर्धापन दीस मनयतले. मनू भाकेर नेमबाजी सर्तींत ऑलिंपीक पदक मेळोवपी पयली भारतीय बायल खेळगडे थारल्या. आनी भारत आनी श्रीलंका पंगडा मदीं काल जाल्ल्या दुसऱ्या टी20 क्रिकेट खेळांत भारतान श्रीलंका पंगडाचेर 7 गड्यांनी जैत जोडले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केंद्र सरकाराच्या येवजण्यांची व्याप्ती वाडोवपा विशीं भाजप शासीत राज्यांच्या मुखेलमंत्री आनी उपमुखेलमंत्र्यां कडेन चर्चा केली. मोदी हांणी आपापल्या राज्यांतली शासन वेवस्था आनीक सुदारपा खातीर सगळ्यांक जाय त्यो सुचोवण्यो दिल्यो आनी कल्याणकारी येवजण्यांचें बरे तरेन वितरण करपा खातीर संदेश दिवपाचेर भर दिला. प्रधानमंत्री मोदी काल नवी दिल्लींत भाजपा मुखेलमंत्री परिशदेचे बसकेंत उलयताले. ही 2 दिसांची बसका काल सोंपली. प्रशासकीय पद्दती आनी कल्याणकारी उपक्रमांचो नियाळ घेवप हो हे बसकेचो हेत आशिल्लो. हे बसकेंत भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आनी पक्षाचे वरिश्ठ फुडारी राजनाथ सिंग आनी अमित शाह आनी हेर फुडारी हाजीर आशिल्ले. केंद्र पुरस्कृत येवजण्यो खूब बारीकसाणेन तयार केल्यात आनी राज्यांनी अंमलबजावणी करतना ताचे कडेन छेडछाड करचे टाळचे अशें प्रधानमंत्र्यांनी सुचयलें. बसके उपरांत दिल्ल्या निवेदनांत पक्ष फुडारी विनय सहस्रबुद्धे हांणी सांगलें, भाजप शासीत राज्यांनी सुरू आशिल्ल्या कल्याणकारी येवजण्यांचो चडांत चड विस्तार करपाचेर मोदी हांणी भर दिला. प्रधानमंत्र्यांनी उदरगत कार्यावळींनी आनी हेर यत्नांत जनभागीदारीचेर चड भर दिवन देशाची अर्थवेवस्था $5 ट्रिलियन मेरेन व्हरपाचे यत्न करपाक सांगल्यात अशेंय तांणी सांगलें. संसदेच्या दोनूय सभाघरांनी आयज केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 विशीं चर्चा परतून सुरू जातली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी ह्या म्हयन्याच्या 23 तारखेक अर्थसंकल्प सादर केल्लो. ताचेर सत्ताधारी आनी विरोधी वांगड्यां कडल्यान विविध प्रतिक्रिया आयल्यात. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज जपानांतल्या टोकियोत क्वाड देशांच्या विदेश मंत्र्यांच्या बसकेक हाजीर रावतले. डॉ जयशंकर 2 दिसांच्या जपान दौऱ्यार काल टोकियोत पावले. क्वाड विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेंत ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आनी अमेरिकेंतले मुखेल राजनितीक अधिकारी एकठांय येतले. ही बसका क्वाडचो अजेंडा मुखार व्हरपाची आनी आतांमेरेनच्या कामाचो नियाळ घेवपाची एक संद आसा अशें पत्रकार परिशदेंत विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगलां. क्वाड ह्या 4 देशां मदली आशिल्ली राजनितीक भागीदारी ही उक्त्या, स्थिर आनी समृद्ध भारत पॅसिफीक वाठाराक आदार दिवपा खातीर कटिबद्ध आसा. आसाम पुलिसांनी कछार जिल्ल्यांतल्यान 9 कोटी रुपयांची घुवळी वखदां जप्त केल्यात आनी ह्या वेपारांत गुंतिल्ल्या एकल्याक अटक केल्या. सुचोवणी मेळ्ळ्या उपरांत पुलिसांनी शेनवारा रातीं काटखळ वाठारांत खासा मोहीम राबोवन अब्दुल अलीम हाका घुवळी वखदां सयत अटक केली. आसाम घुवळी वखदां मुक्त करपा खातीर पुलिसांच्या यत्नांची तोखणाय मुखेलमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हांणी सोशल मिडिया पोस्ट वरवीं केली. ही घुवळी वखदां म्यानमारांतल्यान हाडून आसामांतल्यान देशांतल्या हेर वाठारांनी धाडटाले असो पुलिसांक दुबाव आसा. सर्वोच्च न्यायालय आपल्या 75व्या वर्धापन दिसा निमतान आयज सावन खाशेलो लोक अदालत सप्तक घडोवन हाडटा. आकाशवाणी कडेन खास उलयतना न्यायमुर्ती के.व्ही. विश्वनाथन हांणी सांगलें, न्यायालया मुखार प्रलंबीत प्रकरणां निकालांत काडप हो ह्या उपक्रमाचो मुखेल हेत आसा. लोक अदालत वा जन अदालताचो लाव घेवपाचें आवाहन तांणी हे वेळार केलें. लोक अदालत हे न्याय मेळोवपाचें एक कार्यक्षम आनी सुलभ साधन आसा अशेंय तांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. राष्ट्रीय राजधानीच्या पोन्न्या राजेंद्रनगर वाठारांतल्या 13 नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांचे तळघर दिल्ली नगरपालिकेन सील केल्यात. तळघरांत चलपी 3 कोचिंग सेंटर बंद केल्यात आनी सरकारान चवकशी करपाचो आदेश दिल्यात अशें एमसीडीच्या अधिकाऱ्यांनी सांगलें. शेनवारा वाठारांतल्या कोचिंग इन्स्टिट्यूटाच्या तळघरांत हुंवार आयिल्ल्यान 3 विद्यार्थ्यांक मरण आयलें. उपरांत एमसीडीन ही व्हड कारवाय केला. नवी दिल्लींतल्या कोचिंग सेंटरांत हुंवार आयिल्ल्यान 2 बायलांसयत 3 विद्यार्थ्यांच्या मरणाची राष्ट्रीय महिला आयोगान दखल घेतल्या. नाले सफाईच्या आव्हानां कडेन दुर्लक्ष केल्ल्याचो आरोप हो हुस्को करपा सारको आसा अशें आयोगान म्हळां. आयोगान 2 ऑगस्टाक
सुनावणी घेवपाचें थारायला. नवी दिल्लीतले राजेंद्रनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दुर्गेश पाठक हांकां हे प्रकरणा विशीं नोटीस धाडल्या आनी सुनावणे वेळार हाजीर रावपाचे निर्देश दिल्यात अशें आयोगान म्हळां. नोटीस पावूंक ना तर योग्य ती कारवाय करतले अशें राष्ट्रीय महिला आयोगान म्हळां. शिक्षण मंत्रालय आयज नवी दिल्लींतल्या माणेकशॉ सेंटर सभाघरांत अखिल भारतीय शिक्षा समागम ABSS 2024 सयत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीचो चवथो वर्धापन दीस मनयतले. NEP 2020च्या प्रभावी अंमलबजावणे खातीर वेगवेगळ्या भागधारकांच्या वचनबद्धतेक उर्बा दिवपा खातीर अखिल भारतीय शिक्षा समागमची संकल्पना केल्या. ह्या निमतान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान NEP 2020 चालीक लावपाक फुडाकार घेवपाचो आपलो अणभव सांगतले. तशेंच वेगवेगळ्या भारतीय भासा शिकपाक सोंपे करपा खातीर समर्पित TV चॅनल सयत शिक्षण खात्याच्या जायत्या म्हत्वाच्या उपक्रमांचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे वेळार उक्तावण करतले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आनी उदेंत राजस्थानात व्हड प्रमाणात हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 5 दीस जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आनी अस्तंत राजस्थानात पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयज उदेंत राजस्थानात आनी बुधवारा अस्तंत उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंडात खूब घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान कळीत केलां. काल पॅरीस ऑलिंपिकच्या दुसऱ्या दिसा भारतीय नेमबाज मनू भाकेर हाणें बायलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारांत कांस्य पदक मेळोवन इतिहास घडयलो. मनू भाकेर नेमबाज सर्तींत ऑलिंपिक पदक मेळोवपी पयली भारतीय महिला खेळगडे थारला. भारतीय नेमबाज रमिता जिंदल हिणें बायलांच्या 10 मीटर एअर रायफलच्या निमण्या फेरयेंत पावल घालां. अर्जुन बाबुता हाणें दादल्यांच्या 10 मीटर एअर रायफल सर्तीच्या निमण्या फेरयेंत पावल घालें. बॅडमिंटन सर्तींत बायलांच्या एकोड्या गटांत भारताच्या PV सिंधून मालदीवच्या फातिमत नबाह अब्दुल रज्जाक हिका 21-9, 21-6 अशें हारोवन आपल्या खेळा मोहिमेची बेसबरी सुरवात केली. बायलांच्या बॉक्सिंगच्या 50 किलो गटांत भारतीय बॉक्सर निखत झरीन हिणें रावंड 32त जर्मनीच्या मॅक्सिकेरिनो क्लोज्झर हिका हारयलें. रोईंग खेळांत भारताच्या बलराज पनवार हाणें दादल्यांच्या एकोड्या गटांत स्कल्स प्रकारांत उपांत्य फेरयेंत पावल घालें. भारत आनी श्रीलंका पंगडा मदीं चलतल्या 3 खेळांच्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट खेळामाळेंत काल श्रीलंकेंतल्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमाचेर जाल्ल्या दुसऱ्या खेळांत भारतान डकवर्थ लुईस नियमाच्या आधाराचेर श्रीलंकेक 7 गड्यांनी हारयलें. ह्या खेळामाळेंत भारतान 2-0 अशी आघाडी घेतल्या. भारतान कुरुबावलो जिखून पयली गोलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. श्रीलंकेन निर्धारीत 20 षटकांत 9 बाद 161 धांवड्यो केल्यो. रवी बिश्नोय हाणें 3 गडे बाद केले. त्या उपरांत पावसाची आडखळ आयिल्ल्यान भारताच्या डावात सुदारणा केली आनी जैता खातीर 8 षटकांत 78 धांवड्यांचे मोग भारता मुखार दवरले. भारतान सोपुज्य 3 षटकांत 81 धांवड्यो करून ह्या खेळांत जैत जोडले. रवी बिश्नोय हाका सामनावीर म्हूण घोशीत केले. तिसरो आनी निमणो खेळ फाल्यां पल्लेकेले स्टेडियमाचेर जातलो. त्या उपरांत दोनूय पंगडां मदीं कोलंबोत 3 खेळांची एका दिसाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळ जातली. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केंद्र सरकाराच्या येवजण्यांची व्याप्ती वाडोवपा विशीं भाजप शासीत राज्यांच्या मुखेलमंत्री आनी उपमुखेलमंत्र्यां कडेन केली चर्चा. विदेश वेव्हार मंत्री डॉ. एस जयशंकर आयज जपानांतल्या टोकियोत क्वाड देशांच्या विदेश मंत्र्यांच्या बसकेक हाजीर रावतले. राष्ट्रीय राजधानीच्या पोरन्या राजेंद्रनगर वाठारांतल्या 13 नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांचे तळघर दिल्ली नगरपालिकेन केले सील. शिक्षण मंत्रालय आयज नवी दिल्लींतल्या माणेकशॉ सेंटर सभाघरांत अखिल भारतीय शिक्षा समागम सयत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचो चवथो वर्धापन दीस मनयतले. मनू भाकेर नेमबाजी सर्तींत ऑलिंपिक पदक मेळोवपी पयली भारतीय बायल खेळगडे थारल्या. आनी भारत आनी श्रीलंका पंगडा मदीं काल जाल्ल्या दुसऱ्या T20 क्रिकेट खेळांत भारतान श्रीलंका पंगडाचेर 7 गड्यांनी जैत जोडलें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.